हरे कृष्ण. श्री श्री षडगोस्वामी अष्टकमचं आपण आज तिसरं कडवं वाचणार आहोत. चौथी ओळ आहे, त्यामध्ये लिहिलं आहे, वंदे रूप सनातनौ रघुयुगौ श्री जीव गोपालकौ. तर मी या 6 गोस्वामींना वंदन करतो, ज्यांच्याबद्दल पहिल्या ओळीत म्हटलंय, श्री गौरांग गुणानुवर्णन विधौ श्रद्धा समृद्ध्यान्वितौ. श्री गौरांग म्हणजे श्री गौरांग महाप्रभू. गुणानुवर्णन म्हणजे गुण अधिक अनुवर्णन म्हणजे गुणांचे कथन करणारे, वर्णन करणारे. विधौ म्हणजे विधीमध्ये श्रद्धा, श्रद्धेने, विश्वासाने. समृद्ध्यान्वितौ म्हणजे समृद्धी अधिक अन्वितौ. समृद्धी म्हणजे सुबत्ता आणि अन्वितो म्हणजे संपन्न असलेले. तर या पहिल्या ओळीचा अर्थ असा आहे की श्री चैतन्य महाप्रभूंबद्दल या 6 गोस्वामींना संपूर्ण ज्ञान आहे आणि त्यामुळे ते श्री चैतन्य महाप्रभूंबद्दल सगळं काही वर्णन करतात, त्यांच्या दिव्य गुणांचं वर्णन करतात. दुसरी ओळ आहे, पापोत्ताप निकृंतनौ तनुभृताम गोविंद गानामृत है. पापोत्ताप म्हणजे पापकृत्याच्या परिणामापासून. निकृंतनौ म्हणजे मुक्त करू शकणारे. तनुभूताम, तनु म्हणजे शरीर आणि भूताम म्हणजे जीवांचे. तर बद्ध जीव म्हणजे भौतिक शरीर प्राप्त केलेले जे जीव आहेत ते बद्ध जीव. तनुभूताम गोविंद गानामृते. तर भगवान गोविंदांच्या गुणवर्णनात रसलेल्या भजनांचं मधुर गायन करून. तर दुसऱ्या ओळीचा अर्थ असा आहे की श्री गोविंदांबद्दल रचलेल्या विविध रचनांद्वारे हे 6 गोस्वामी बद्ध जीवांना त्यांच्या पापकृत्यांच्या परिणामांपासून मुक्त करू शकतात. तिसरी ओळ आहे, आनंदांबुधी वर्धनैक निपुणौ कैवल्य निस्तारकौ. आनंदांबुधी वर्धन, आनंद म्हणजे आनंद, अंबुधी म्हणजे समुद्र, अंबू म्हणजे पाणी आणि धी म्हणजे धारण करणारा, पाणी धारण करणारा तो समुद्र. आनंदाम अंबुधी वर्धनम म्हणजे दिव्य आनंदाचा जो सागर आहे त्याचं वर्धन होतं. समुद्राच्या सीमा आहेत या त्या वाढत जातात. तर जो आपण शब्द बघितला आनंदांबुधी वर्धनैक, तर वर्धनपर्यंत आपण जाणलंय आणि एक निपुणाओ पुढे आहे. तर एक निपुणाओ म्हणजे काय आहे, यामध्ये विशेष असे प्रवीण असलेले, कुशल असलेले, निपुणता प्राप्त केलेले. कैवल्य निस्तारकौ, कैवल्य म्हणजे मुक्ती प्राप्त करून भगवंतांमध्ये विलीन होण्याच्या इच्छेपासून, निस्तारकौ संरक्षण करणारे. तर कैवल्य म्हणजे काय, ही जी मुक्ती आहे कैवल्य. तर कैवल्य म्हणजे या मुक्तीमध्ये भगवान श्रीकृष्णांची सेवा करायला मिळत नाही आणि म्हणून भक्तांना अशी मुक्ती नको असते. भक्ताला सदैव भगवंतांची सेवा करायची इच्छा असते. तर असे जे 6 गोस्वामी आहेत ते या कैवल्याला म्हणजेच भगवंतांमध्ये विलीन होण्याच्या इच्छेला, निस्तारकौ म्हणजे या इच्छेपासून सगळ्यांचं रक्षण करणारे आहेत असं. तर तिसऱ्या ओळीचा अर्थ आहे, ते 6 गोस्वामी आहेत ते दिव्य आनंदरूपी सागराच्या सीमा वाढवण्यात निपुण आहेत. तर स्वतः ते भगवंतांची भक्ती करत आहेत, त्यामुळे दिव्य आनंद प्राप्त करत आहेत आणि भगवंतांच्या भक्तीचा आनंद सदैव वाढत असतो. त्यामुळे या दिव्य आनंदरूपी सागराच्या सीमा वाढवण्यामध्ये हे 6 गोस्वामी निपुण आहेत.
आणि तसेच मुक्तीच्या भयावह मुखापासून जीवांचे संरक्षणही करतात. तर जीवांना नीट समजून सांगतात, सगळ्या जीवांना हे 6 गोस्वामी, की तुम्ही भगवंतांचे नित्य दास आहात आणि त्यामुळे तुम्ही भगवंतांची सेवा करणं हे तुमच्याकडून अपेक्षित आहे. केवळ या कैवल्याच्या मागे लागू नका, मुक्तीच्या मागे लागू नका, भगवंतांची भक्तिमय सेवा करा. आणि म्हणून असे हे 6 गोस्वामी आहेत, ते सर्व जीवांचे मुक्तीच्या भयावह मुखापासून संरक्षण करणारे आहेत. तर भाषांतर वाचूया. मी आदरपूर्वक 6 गोस्वामी, श्री रूप गोस्वामी, श्री सनातन गोस्वामी, श्री रघुनाथ भट्ट गोस्वामी, श्री रघुनाथ दास गोस्वामी, श्री जीव गोस्वामी आणि श्री गोपाल भट्ट गोस्वामी यांना वंदन करतो. यांना श्री चैतन्य महाप्रभूंबद्दल संपूर्ण ज्ञान असल्यामुळे चैतन्य महाप्रभूंच्या दिव्य गुणांचे वर्णन करण्यामध्ये हे 6 गोस्वामी प्रवीण आहेत. श्री गोविंदांबद्दल रचलेल्या विविध रचनांद्वारे ते 6 गोस्वामी बद्ध जीवांना त्यांच्या पापकृत्यांच्या परिणामांपासून मुक्त करू शकतात. हे 6 गोस्वामी दिव्य आनंदरूपी सागराच्या सीमा वाढवण्यामध्ये निपुण आहेत. तसेच मुक्तीच्या भयावह मुखापासून जीवांचे संरक्षणही करतात. तर तिसरं कडवं आहे, ते आता आपण वाचूया. श्री गौरांग गुणानुवर्णन विध श्रद्धा समृद्ध्यान्वित पापोत्ताप निकृंत नौतनुभृतां गोविंद गानामृते आनंदांबुधिवर्धनैक निपुण कैवल्य निस्तारक वंदे रूप सनातनौ रघुयुग श्री जीव गोपालक. तर आपण तिसरं कडवं वाचून पूर्ण केलं आहे. श्री श्री षड गोस्वामी अष्टक की जय. श्रील श्रीनिवास आचार्य की जय. हरी बोल.